गुड मॉर्निंग. मस्त अशी कामं आवरून झाले, मस्त चहा प्यायला बसली. या तुम्ही पण चहा घ्यायला. आणि सुंदर अशा सकाळच्या तुम्हाला सकाळी सकाळी शुभेच्छा. जाधव गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाला नाश्ता बिष्टा? हो. काय केला नाश्ता आज तुम्ही? एक सँडविच. एक चीज सँडविच. एक चीज आणि सँडविच. एक चीज सँडविच. एग्ज म्हणायचं, एग्ज अंड्याचं. हां, अंड सँडविच चीज टाकून मस्त झालं होतं. छान चटणी बिटणी लावून केलेलं मस्त शेजवानच्या आतमध्ये चीज टाकून मस्त होतं. आणि नक्की रेसिपी ट्राय करत जा, आमच्या नक्की रेसिपी बघत जा, छान असतं ते मस्त. रात्रीची कोथिंबीर वडी पण खूप छान झाली होती, क्रिस्पी एकदम आणि खुसखुशीत होती, कडक नाही काय नाही. तांदळाचं पीठ टाकलं का छान अशा क्रंची होतं ते मस्त. तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा. कामावर जायचं अजून टाईम आहे. आताशी 10 वाजले. यांना आज थोडंसं उशिरा जायचं आहे. 10:30ला त्यांना जायचं आहे, 10:30ला त्यांना पोचायचं आहे, 10:30ला मी निघणार आहे. बरोबर ना? बसलोय तयारी करून, मस्त चहा पिते आता निवांत. मस्त इथं अशी कामावर गेल्यानंतर मस्त अशी भेंडी बनवायची होती, फ्राय भेंडी. त्याच्यासाठी पहिले तर मसाले काढून घेतले. भेंडी धुवून छान अशी कट करून घेतली, उभी कापं. आणि मसाले काढून घेतले. धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडंसं गरम मसाला आणि मीठ. इथे तांदळाचं पीठ ॲड केलं आहे. तुम्ही याच्यामध्ये बेसन पण ॲड करू शकता. छान तेलाचं कडकडीत गरम झाले आणि हे घाण्याचं तेल आहे, त्याच्यामुळे याला थोडासा असा टेस्ट येतो. हे सगळं पुरी वगैरे काही पण तळताना कधी फ्राय असेल तर लाकडी घाण्याचं तेल असं ना, ते तेल आहे. तर छान मस्त भेंड्याची कुरकुरीत फ्राय केली, एकदम मस्त कुरकुरे झाली ती, एकदम अशी क्रंची आणि छान अशी क्रिस्पी लागते. डाळ भातासोबत पण खाऊ शकता. तिथे संध्याकाळचे आम्हाला बाहेर जायचं होतं थोडंसं, त्याच्यासाठी इथे मार्केटला जाऊ वगैरे. बाईक नाही जाऊ ना, मोठी गाडी नाही. माझ्या मामाचं मुलं हां लवकर होईल ना, काय त्याच्यासाठी मला गिफ्ट पण घ्यायचं होतं. बोललं गिफ्ट तिकडे जातं छान मिळतात आहे, काहीतरी डिनर सेट वगैरे घेऊया बोलत त्याच्यासाठी. आणि जाताना आमच्या दांड्यामध्ये नेहमी तिथे पोचलो आम्ही रिलायन्समध्ये. रिलायन्समध्ये गेल्यानंतर छान असे हे असतं, ते कधी कधी नाही का सेल बिल लागतो नाही का, असं डिस्काउंट वगैरे मिळतो. थोडं छोटं मोठं घरातल्या पण वस्तू घ्यायचं होत्या मला. साबण आहे, ते थोडंसं चीज वगैरे संपलेलं, तर बोललं बघूया तिकडे छान मिळतं रिलायन्समध्ये. आणि बाळाला पण खाऊ वगैरे घ्यायचा होता थोडासा आवडीसाठी, तर बोललं ते पण घेऊन येऊया. मस्त रिलायन्सला जाऊन आलो आम्ही. आलो घरी. थोडंसं शॉपिंग करायची होती म्हणून गेलो होतो रिलायन्सला, तर आली घरी आताच. आता बोला टाईम झाला आहे ना पाणी बिणी यायचं, तर बोला जाऊया. आणि ज्याला पण रिलायन्सला जायचं असेल ना, ह्या दिवशी जायचं, सुट्टीच्या दिवशी जरा पण जायचं नाही, बिलकुलही गर्दी नव्हती. आणि असा कामाचा दिवस असला की, कारण संडेला गेलं की खूप म्हणजे खूप गर्दी, बिलिंग करायला लाईन लावायला लागते वगैरे. तसं आज काय लाईन लावायची गरज वगैरे लागली नाही. मस्त अशी शॉपिंग झाली. थोडंसंच घ्यायचं होतं पण झालंच घेऊन. हां गुड मॉर्निंग. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि होठ थोडेसे खराब झाले ते थंडीमध्ये. त्या दिवशी एकच दिवस गावाला गेलो तर असे ड्राय झाले ते सगळे. आणि आता लावले त्याला मी वॅसलीन वगैरे, पण आता तरी पण टाईम लागेल बरोबर व्हायला. कारण एकच दिवसात थंडीने एवढं कडक, गावाला कडक थंडी मस्त कडाक्याची. आणि आज आहे दत्त जयंती, तर दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गुरुवार पण आहे, तर आज स्वामींचा पण वार आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आपली इथे छान मस्त पूजा बिजा करून घेतली मी. छान अशी पूजा बिजा मांडू पूजा करून घेतली. तशी गुरुवारची पूजा माझी ती नाही आहे, जे गुरुवार आपले चालू आहे मार्गशीर्ष, ती पूजा नाही आहे माझी. घरातलं काम पण आवरलं आहे सगळं व्यवस्थित, सगळं जागच्या जागी ठेवून दिले. मस्त सकाळी फ्लावर बटाट्याची भाजी केली सुकीवाली, यांना असा डबा वगैरे बनवून दिला. आणि माझी पण तयारी झाली आहे. घरातलं सगळं काम आवरलं आहे. सकाळी झाडू लादी वगैरे करून दिवाबत्ती करायची होती, त्याच्यामुळे सगळं असं फटाफट आवरून घेतलं आहे, जागच्या जागी सगळं लावून. माझी स्वतःची पण तयारी झाली कामाची. आणि देवपूजा केली की छान मस्त असं प्रसन्न वाटते घरामध्ये वातावरण. तर बघूया आज कामावरती काय असेल ते, काय मेनू असेल तर तुमच्याशी मी शेअर करेल रेसिपी. आज मी फ्लावरची भाजी केली, त्याची नाही रेसिपी शेअर केली. सिंपल होती, बटाटा आणि फ्लावरची भाजी. तर छान अशी मस्त टेस्टी झाली आहे. मी टेस्ट केलीच आहे. आता नाश्त्याला भाजी चपाती खाल्ली तर छान असं फटाफट केलं की मस्त होतं. सकाळी सकाळी लवकर लवकर आवरून होतं आणि दिवसभर मग टाईम मिळतो आपल्याला आपले दुसरी कामं करायला. आता मी कामाला जाते म्हणून मला दुसरी पण ज्या लेडीज घरी असतील त्यांच्यासाठी
7ला 7:30ला 8ला उठलं तरी तुम्ही 1 तासात पटकन स्वयंपाक होऊन जातो. मग बाकीच्या कामांना तुम्हाला वेळ मिळून जाईल. तुम्हाला दुसरं काय करायचं असेल तर कोणाच्या घरात लहान बाळं असतात, कोणाचं काय असतं त्यांना टाईम देता येईल, तुम्हाला तुमच्या कामासाठी वेळ काढता येईल. तर असं छान मस्त आवरलं आहे आपलं. आणि आता निघायची तयारी कामाला, पण अजून वेळ आहे, 10 वाजले ते अजून. तर मी अशी छान तयारी केली, रोजचं आपलं सिंपल असं. तर चला, दिवसभराचं काय रुटीन असेल ते मी तुमच्याशी शेअर करेल. जाताना हा सकाळीच गुरुवारचा बाजार लागलेला, पूर्ण नाही, दुपारी खूप गर्दी असते, सकाळी थोडा थोडा लागायला चालू होतो. आणि नेमके आज हे पण होतं दत्त जयंतीचं, ती पण गर्दी. आमच्या इथे घराच्या बाजूलाच मंदिर आहे, आमच्या इथे दत्त मंदिर आहे. मस्त असं छान जाऊन मग दर्शन घेतलं. आणि हे आलेले मला घ्यायला, मी बोललं मीच जाईल, पण तोपर्यंत हे आले परत मला न्यायला. तर मग यांनी मला सोडवलं कामावरती. तर पहिलं जाताना बोललं गर्दी नाही, दुपारी कसं भंडारा वगैरे असतो इथे, तर खूप गर्दी होऊन जाते. मग त्याच्यासाठी यांना बोललं सकाळी आता मंदिर खाली आहे तर आपण सकाळीच पाया पडून जाऊया, म्हणजे संध्याकाळी कसं. आणि इथे स्वामींची पण मूर्ती आहे, तर संध्याकाळी मठात नाही जायला मिळालं तरी पण चालेल. यांना बोला आपण आधी दर्शन घेतलं सकाळी, कारण गर्दी कमी असली की कसं मंदिरात गेलं की छान असतं. सकाळी सकाळी दर्शन मिळून गेलं मला पण, आणि भारी वाटत होतं. छान मंदिर असं सजवलेलं, छोटंच आहे, एवढं काय मोठं नाही, पण मस्त आहे. अशी गर्दी आहे, छान दर्शन वगैरे घेतलं. मला कामावरती पण सोडवलं मग. आणि बसचं असतं माझं, पण आले त्यावेळेस त्यांना माहीत होतं आता ही या टायमाला निघते, मग मी गेलं सोडवलं. त्यांच्याकडे वेळ असला तर मला सोडून देतात ते. असे दोघं मिळून आम्ही, ते त्यांच्या कामावर मी माझ्या कामावरती. उशिरा जाणार असेल तर करतात मला ड्रॉप हे कधी कधी, लवकर असेल तर मग ते 8:30लाच निघून जातात, माझी मी नंतर जाते. पण कधी कधी येतात लवकर आले की मग सोडवतात मला. उशिरा आमच्या दोघांचा टायमिंग एक असला की छान गप्पा गोष्टी करत आम्ही दोघं पण कामावरती पोचून गेलो. कारण कसं जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ आपला आनंदाने घालवायचा, त्याच्यातच आमचा दोघांचा हे असतो, हेतू हाच असतो की एक दुसऱ्याला दोघांबरोबर टाईम स्पेंड करता आला पाहिजे. तुम्ही पण नक्की करत जा, कामामध्ये सगळे त्याच्यासाठी आम्ही तर हॅपी आहे, तुम्ही पण हॅपी राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते पण सांगत जा मैत्रिणी कमेंट करून. तुम्हाला रेसिपी आवडतात का, रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ आवडलेच तर शेअर करत जा मैत्रिणी पुढे. आणि अशा छान छान रेसिपी येतील माझ्या तुमच्यासाठी. इथे कामावरून आल्यानंतर मग रात्रीचं मी इथे जेवणामध्ये केली होती, डाळ केला होता आणि मिरची फ्राय. माहीत नाही पहिले तिखट खात नव्हते, पण आता तिखट थोडंसं खायला लागले. तर मिरची वगैरे तळलेली आवडते त्यांना, तर मागतात ते मिरची तळलेली कधी. होत नाही, कामावर गेलेले, बोलता भूक लागली मला, पटकन जेवायला येते, जेवायला वाढ. नशीब लवकर बनवून ठेवलं. किती वाजले, 9च वाजले. ते मी बोला 11-12 वाजेपर्यंत मस्त येतील काम बिम करून. हे 9 नाही वाजले तर घरी मी ओरडली. नुसतं घरी काय बायकोकडं लक्ष द्यायला, घरी येतं का. सकाळी पण कामावर चालली तर विचार एवढे माझ्या काळजी काट्याने सोडायला आले. मला भरपूर काळजी आहे बायकोची, पण मी अशी ओरडते त्यांना आल्यावर. नाही सगळेच ओरडतात नवीन कोण. म्हणून बोला, तुम्ही बोला, तुम्हाला पण चान्स व्यक्त व्हा कधीतरी. तुमच्या घरी पण असंच असतं का. आमच्याकडे तर असंच असतं. ती काही करा, ओरडी बसतेच माणसाला. चला, रोजचं नसतं काम केलं मी ओरडत नाही. जेव्हा जास्त मेहनत करतं तेव्हा मी कौतुक करते, कमी काम केलं की मी वडबड करते. आणि असं संसारात तुझं माझं चालूच असतं, समजलं. जेवू आता मी. चला या जेवायला. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त बटाट्याची कापं केले ते, आणि छान असे गावचे बटाटे तर छान टेस्टी लागत आहे ते. जेवायच्याच आधी काम बिम किचन आवरून घेतले सगळं वरती, म्हणजे जेवल्यावर कंटाळा येतो भांडी बिंडी घासायला, पहिलंच करून घेतलं.